राज्यामध्ये स्मार्ट टिवोडी वीज मीटर बसवण्याचं काम वेगाने सुरू असून या मीटरबाबत अनेक चर्चा आणि गैरसमज पसरवले जात आहेत। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढणार का, ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार का, या प्रश्नांवर महावितरणने सविस्तर खुलासा केला आहे। महावितरणच्या माहितीनुसार स्मार्ट टिवोडी वीज मीटरमुळे वीज बिल वाढणार नसून काही ग्राहकांना वीज दरात सवलतीचाही लाभ मिळणार आहे। विशेष म्हणजे हे मीटर पूर्णपणे मोफत असून ते पोस्टपेड स्वरूपाचं आहे, त्यामुळे ग्राहकांना सध्याप्रमाणेच महिन्याच्या शेवटी वीज बिल भरावं लागणार आहे। स्मार्ट टिवोडी मीटरमध्ये टाइम ऑफ डे प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे। त्यानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते। त्यामुळे वीज वापराचं योग्य नियोजन केल्यास ग्राहकांचं वीज बिल कमी होण्यास मदत होणार आहे। महावितरणने दिलेल्या उदाहरणानुसार दरमहा 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाचं बिल पूर्वी 875 रुपये येत होतं। नवीन दर रचनेनंतर हे बिल 808 रुपयांपर्यंत कमी झालं असून स्मार्ट टिवोडी मीटरच्या सवलतीचा लाभ घेतल्यास तेच बिल 784 रुपयांपर्यंत येऊ शकतं। याशिवाय स्मार्ट मीटरमुळे स्वयंचलित रिडिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे, त्यामुळे अंदाजे बिल, चुकीचं रिडिंग आणि मानवी चुकांमुळे होणाऱ्या तक्रारी कमी होणार आहेत। ग्राहकांना मोबाईल ॲपवरून दर तासाला स्वतःचा वीज वापर पाहता येणार असल्याने वीज वापरावर नियंत्रणही ठेवणं सोपं होणार आहे। दरम्यान स्मार्ट मीटरमुळे वीज दर वाढणार किंवा ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड पडणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं महावितरणने स्पष्ट केलं आहे। उलट अचूक बिलिंग, वीज दरातील सवलत आणि आधुनिक सेवा मिळवून देण्यासाठी स्मार्ट टिवोडी मीटर उपयुक्त ठरणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।